तर गुड आफ्टरनून गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता 12:05 वाजलेले आहेत. आज आहे शनिवार, त्यामुळे नेहमीप्रमाणे शनिवारी सगळं आरामात असतं, कारण मला आणि ज्ञानेशला शनिवार असा एकच दिवस मिळतो. त्या दिवशी आम्ही सगळं काही आरामात असतं. ज्ञानेशला सुट्टी असते, बाकी इतर दिवशी त्याची शाळा असते, त्याला शाळेत नेऊन सोडा, त्याला घरी आणा, त्याचा अभ्यास करा, त्याच्याकडून अभ्यास करून घ्या वगैरे, या सगळ्या गोष्टी असतात. उद्या रविवार आहे, तर उद्या त्यांची बैठक असते, त्यानंतर मला त्याला भूक वगैरे लागते, मग त्याचा नाश्ता वगैरे हे सगळं असतं वगैरे. तर पूर्ण दिवस तर कामातच जातो. पण आज शनिवार म्हणजे सगळं रिलॅक्स एकदम. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की आताच फक्त 2-3 महिनेच फक्त, कारण कसं माहिती आहे का, प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर, सिनियर यांना शनिवार रविवार सुट्टी असते. पण आता ज्ञानेश पुढच्या वर्षी फर्स्ट स्टँडर्डला जाणार आहे, त्यामुळे त्याला शनिवारी अजिबात सुट्टी नसेल, हाफ डे असेल. त्यामुळे आम्हाला फक्त रविवारच मिळेल. रविवारी त्यांची बैठक असते, त्यामुळे अजिबात सकाळी आराम नसणारच आहे. पण हां, त्यातल्या त्यात ज्ञानेशची शाळा दुपारी 12:45ची असणार, त्यामुळे ज्ञानेश सकाळी आरामात उठेल आणि मलाही सुद्धा म्हणजे सकाळी थोडं रिलॅक्समध्ये मला सगळी कामं करता येईल. ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. आणि आता 12:05 वाजलेले आहेत. आताच माझं सगळं आवरलेलं आहे. आणि खरं म्हणजे मी सगळी कामं म्हणजे 9:30 वाजता सुरुवात केली असेल, सगळे झाडून लादी वगैरे करायला. सकाळी उठल्या दात वगैरे घास म्हणजे फ्रेश वगैरे होऊन गरम पाणी पिलं, त्यानंतर चहा, बिस्किट वगैरे, त्यानंतर मग सगळी कामं. हे सगळं आजचं सकाळचं रुटीन होतं. आणि काल मी सगळं पूर्ण घराची साफसफाई केली. तर किचनमध्ये म्हणजे पूर्ण किचनची सुद्धा साफसफाई झालेली आहे. पण मला किचनमध्ये काही गोष्टी ऑर्गनाईज करून घ्यायच्या आहेत. आणि इथे किचनमध्ये जो मंदिर आहे, तर जो संगम रवरी दगडाचा तो मंदिर आहे, तर तो मला क्लीन करून घ्यायचा आहे. तर मी तो मंदिर कसं क्लीन करणार आणि कुठल्या पद्धतीने, आणि अगदी सोप्या अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगणार की मी मंदिर कसं क्लीन करणार आहे. आणि जो मंदिर तो अगदी स्वच्छ साफ होतो, अगदी झटपट अशा पद्धतीने. कारण आम्ही जिथून मंदिर घेतला होता ना, तिथेच आम्ही त्याला विचारलं होतं की हे, कारण जे मंदिर, जे सफेद मंदिर असतात ना, जे संगमरवरी दगडाचे, तर ते व्हाईट असतात. तर ते कालांतराने ते काळे पडत जातात, म्हणजे असा काळा फिक्कट त्यांच्यावरती थर बसत जातो. तर मग नंतर ते आपण जेव्हा क्लीन करायला जातो, ते क्लीन होत नाही, तो थर जसाच्या तसा राहतो. तर आम्ही तिथे त्या जिथून घेतला ना मंदिर, तिथेच आम्ही त्याला विचारलं की हा मंदिर, तुमच्याकडे एवढे सगळे मंदिर असतात, म्हणजे स्टॉकमध्ये एवढे सगळं तुम्ही स्टोअर करून ठेवतात, मग ते काळे पडत नाही का, आणि तुमच्यामध्ये एकदम पांढरे शुभ्र कसे दिसतात? तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर मंदिर क्लीन केलं, तर ते मंदिर अजिबात काळी पडणार नाही, एकदम स्वच्छ आणि एकदम पांढरी शुभ्र दिसतील. तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे या सगळ्या गोष्टी. तर तेच आता मी हळूहळू कामांना सुरुवात करते. तर तुम्ही ते बघू शकतात की या साईडला खूप सारी धूळ जमलेली आहे. आणि तुम्ही ते बघू शकता की इथे ह्या साईडला पूर्ण असं ना हलका असा ऑइलचा थर आहे. आपण इथे देवा लावतो ना, म्हणजे ऑइलचा थर नाही, म्हणजे थोडासा ना खूप असं धूळ आहे. हे बघा, इथे पूर्ण व्हाईट आहे, कारण इथे मी पूर्ण ऑरेंज रेड कलरचे कपडे, म्हणजे जे देवाचे वस्त्र असतात ते मी इथे अंतरते. हे बघा या साईडला वगैरे, हे बघा या साईडला असा हा डार्क थर बसलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण मग ओल्या कपड्याने पुसून काढतो, फक्त तेवढं पोते ती धूळ आहे ती फक्त पुसली जाते. तर इथे मी रेड कलरचा कपडा घेतलेला आहे, म्हणजे पुसण्यासाठी. इथे मी हा बाउल घेतलेला आहे. ही शॅम्पू आहे, तर तुम्ही कुठलीही शॅम्पू घेऊ शकता. माझ्याकडे ही आहे म्हणून मी ही थोडीशी शॅम्पू घेते. थोडीशी शॅम्पू ॲड करायचे, बस थोडीशी. आणि यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून थोडंसं असं आपल्याला लिक्विड तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात, थोडंसं पाणी ॲड करून छान मस्त लिक्विड तयार करून घेतलेलं आहे. तर आपण हे छान मस्त घासून घेऊया. इथे मी ही घासणी घेतलेली आहे. तर
ही छान मस्त अशी बुडवायची किंवा तुम्ही तारेची घासणी असेल तर तारेची घासणी पण घेऊ शकतात. त्यानंतर त्यात पूर्णपणे हा जे आहे जिथे जे तुम्हाला असं वाटतं की बाबा इथे खूप तेलकटचा थर आहे, निघत नाही, तुम्ही ते अशा प्रकारे छान मस्त घासून घेऊ शकतात. तर हे मी म्हणजे पूर्णपणे मी हे घासून घेते. तर मी ते पूर्णपणे हे घासून घेतलेलं, आतला भागसुद्धा घासून घेतलेला आहे, या साईडून वगैरे सगळं घासून घेतलेलं आहे. आता मी इथे हा ओला कपडा घेतलेला आहे. तर ओल्या कपड्याने पूर्णपणे हा जो मंदिर आहे मी पूर्ण पुसून घेतलं. तुम्ही बघू शकतात की पूर्णपणे इथे जो काळा कलरचा जो थर होता तो पूर्ण निघालेला आहे. मंदिर पूर्णपणे पांढरं शुभ्र दिसतं. तुम्ही आता हा जो मंदिर आहे पूर्णपणे व्यवस्थित पुसून घेते. तर आधी ओल्या कपड्याने पूर्ण पुसून केलं आणि पुन्हा एकदा म्हणजे 2 ते 3 वेळा ओल्या कपड्याने मी हे जो मंदिर आहे छान मस्त क्लीन करून घेईन, म्हणजे पूर्ण पुसून घेईन. हे बघा या साईडून सुद्धा छान मस्त व्यवस्थित मंदिर क्लीन झालेलं आहे. बघा इथे पण एक थर होता, तो सुद्धा निघून गेलेला आहे. तर तुम्ही ते बघू शकतात की मंदिर छान मस्त असं मी क्लीन करून घेतलेलं आहे. या साईडून तुम्ही बघू शकतात सुंदर असं क्लीन करून घेतलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा जर तुमच्याकडे जर संगमरवरी जर मंदिर असेल तर तुम्ही सुद्धा शॅम्पूचा वापर करून क्लीन करून घ्या. पूर्णपणे हा मंदिर पांढरं शुभ्र दिसतं वगैरे. आणि ना ही जी प्रोसेस आहे तुम्ही प्रत्येक महिन्याला किंवा म्हणजे 15 दिवसातून तुम्ही अशी ही पद्धत तुम्ही फॉलो करू शकतात, म्हणजे मंदिर असं काळं पडणार नाही, स्वच्छ आणि क्लीन राहील. मी तर प्रत्येक महिन्यातून एकदा शॅम्पूचं म्हणजे असं लिक्विडसारखं पाणी करते आणि हे मंदिर पुसून काढते, म्हणजे मंदिर काळ पडत नाही. तर तुम्हीसुद्धा नक्की ही पद्धत फॉलो करा जर तुमच्याकडे संगमरवरी मंदिर असेल तर. आता मला इथे काही गोष्टी ऑर्गनाईज करून ठेवायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकतात की हे ज्ञानेच्या ज्या टीचर आहेत त्या टीचरांनी हे गिफ्ट दिलेलं आहे. तर आता हे सुद्धा मला हे ओपन करायचं आहे. आणि सकाळी मला गरम पाणी प्यावं लागतं, तर मी नेहमी गॅसवरती गरम पाणी करते. तर आता मी याचा वापर करणार आहे. तर आणि मी हे जे आहे तर हा इलेक्ट्रिक किटली बोलतात त्याला, इलेक्ट्रिक केटल बोलतात, केटल. तर ते मी जे आहे ते मी इथे यावरती ठेवणार आहे, हे खाली, आणि आता ते हे ठेवणार आहे. आणि हे मी डीमार्टमधून घेतलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगेल की ना तुम्ही ते बघू शकतात की इथे हे खरं म्हणजे वरचा हे जे खण आहे, वरचा सेक्शन आहे, तर मी हे चहा पावडर, साखर आणि बिस्किट वगैरे खरं म्हणजे खाऊ वगैरे ठेवण्यासाठीच मी हा ट्रे म्हणजे हा जो स्टँड आहे घेतलेला आहे. ते अगदी छोट्या गोष्टी ते मी यामध्ये ठेवलेल्या आहेत. तर त्या छोट्या सगळ्या काही गोष्टी आहेत, जसं की हा कुकिंग सोडा आहे, त्यानंतर हा आपलं काय बोलतात त्याला, आपलं काळा मीठ बोलतात ना, पातळा मीठ बोलतात त्याला, काळा मीठ पण बोलतात त्याला, सॉरी काळा मीठ नाही, हा सेंदो मीठ आहे, सॉरी सेंदो मीठ आहे, लक्षात नाही आलं माझ्या. तर हा सेंदो मीठ आहे. त्यानंतर कारण ह्या ज्या गोष्टी आहेत आणि ही फटकी आहे, तर कधी मी ना महिन्यातून एकदा ज्ञानेची नजर उतरवते तेव्हा फटकी लागते मला. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. यामध्ये तुम्ही बघू शकता ओवा शिपो आहे, जे की पप्पा आल्यानंतर पप्पांनाच लागते, पप्पा जेवणानंतर खातात. त्यानंतर यामध्ये तुम्ही बघा, यामध्ये बिया आहेत, म्हणजे मिरचीच्या बिया आहेत साठवून ठेवलेले. तर मी ह्याच्या पुढे पावसाळ्यामध्ये मी या बिया म्हणजे झाडांमध्ये टाकणार, जेणेकरून मिरच्यांची झाडं येतील. त्यानंतर हा कढीपत्ता तर मला लागतो जेवणाला. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात हा आपलं रूअफजा आहे, सॉरी सब्जा बोलतात त्याला, हे आहे सब्जा, जे की आपल्याला कधी आता लागतो, म्हणजे आईस्क्रीम वगैरे किंवा फालुदा वगैरे करताना. आणि याच्यामध्ये मला आईने बिया दिलेल्या आहेत, जसं की गोकर्णीच्या बिया, माझ्याकडे ब्लू कलरची गोकर्णी आहे, तर मला आईने गोकर्णीच्या बिया दिलेल्या आहेत, त्याला सफेद फुलं येतात.
तर हे सगळं आहे, जेणेकरून ह्या गोष्टी ह्या मला डेली यूजसाठी अजिबात लागत नाही, कधीतरी लागतात वगैरे. तर काय करायचं, तर मी त्यासाठी हे आणलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता ह्या ज्या म्हणजे ज्या कधीतरी ज्या वस्तू लागतात त्या मी यामध्ये ठेवणार आहे. हे बघा, तर यामध्ये मी काही अशा बॉटल्ससुद्धा घेतलेल्या आहेत, काचेच्या आहेत. यामध्ये मला खूप साऱ्या गोष्टी म्हणजे काही गोष्टी मला स्टोअर करून ठेवायच्या आहेत यामध्ये, त्यासाठी मी या हे घेतलेल्या आहेत. तर आता मी पटापट सगळं व्यवस्थित लावून घेते. तर काही गोष्टी मी यामध्ये स्टोअर करून ठेवलेल्या आहेत. ह्या 2 राहिलेल्या आहेत एक्स्ट्रा, जेव्हाही काही असेल तर मी यामध्ये स्टोअर करून ठेवेल. आणि बाकी यामध्ये सगळं याच्यामध्ये तेजपत्ता आहे वगैरे, याच्यामध्ये बिया आहेत वगैरे, यामध्ये पण बिया आहेत म्हणजे बिया म्हणजे झाडं लावण्यासाठी ज्या बिया असतात त्या. तर यामध्ये मी आता टिश्यू पेपर ॲड केलेला आहे. तर मी आता हे खाली ठेवणार आहे, त्यावरती हे, त्याचबरोबर हे इथे आरामात किंवा इथे मावेल वगैरे. तर मी सर्व अशा पद्धतीने या ज्या आहेत हे सगळं मी अशा पद्धतीने यामध्ये स्टोअर करून ठेवते. तर मी ह्या पद्धतीने छान मस्त स्टोअर करून ठेवलेलं आहे. म्हणजे कसं आहे ना, जेव्हाही मला गरज लागेल तेव्हा मी झाकण काढून ह्या बॉटल्स काढू शकते. तर हा जो डबा आहे तो मी इथे ह्या साईडला ठेवणार आहे, कारण हा इथे ह्या साईडला खूप छान दिसणार आहे, इथे किंवा इथे, पण इथेच ठेवेल, इथे छान दिसेल. मी आता हा जो बॉक्स आहे हा बॉक्स ओपन करते आणि उद्यापासून याचं मी उद्घाटन करणार आहे. ते अशा प्रकारे हे ओपन केलेलं आहे. तर मी हे इथे ह्या साईडला ठेवण्याच्या बाजूलाच ठेवणार आहे, कारण इथे मी पिन लावू शकते. तर इथे मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. हे जे आहे हे बघा, इथे आपल्या यामध्ये अडकवायचं आहे. तर हे इथे अशा पद्धतीने हे केटल ठेवलेलं आहे. आणि आता बघू, इथे मला आहे ना 3 पिन आणावी लागेल इथे, जेणेकरून इथे ग्राइंडर आणि ह्या दोघांचीही पिन लागू शकेल. तर असं, आणि इथे लाईट पेटते असं आहे. आणि जेव्हाही आतलं पाणी जेव्हा गरम होतं आणि तेव्हा इथून अशी वाफ येते, तेव्हा समजून जाते की आपलं पाणी गरम झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. तर ही आहे इलेक्ट्रिक केटल. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. Chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just 2 hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be 2 hearts running wild. तुम्ही ते बघू शकतात की मी नेहमी ना इथे भांडे घासायचा ट्रे मी इथे ठेवते. तर काय होतं माहिती आहे का, जेव्हा भांडी घासून मी जेव्हा त्या ट्रेमध्ये भांडी टाकते, धुतलेली भांडी, तेव्हा तो पाणी इथून असं खाली न येता तो पाणी तिकडे त्या साईडला जातो. तर लिटरली मला तो जो ट्रे आहे तो पूर्णपणे म्हणजे इकडून असं हे करून तो मला पूर्ण पाणी पुसावा लागतो. हे नेहमीचंच आहे. तर तुम्ही ते बघू शकतात. मी ते ना डीमार्टमधून ना हा मॅट आणला होता. तर हा मॅट खरं म्हणजे मी खाली याच्यासाठी आणला होता. तर एकदा मी असंच म्हणजे आपण ज्या रील्स बघतो त्या रील्स बघता बघता असंच एक ना म्हणजे एक रील्स येते
तर त्यामध्ये ते ना खूप सारी ऑनलाईन शॉपिंग दाखवतात, जे की आपल्या घरगुतीच्या वस्तू आहेत, जे की आपल्या उपयोगाला येतील वगैरे. तर त्यामध्ये ना त्यांनी असा एक ना मॅट दाखवला होता, जो की तुम्ही हा जो मॅट आहे, हा मॅट तुम्ही असा इथे ठेवून अशा पद्धतीने ठेवून तुम्ही धुतलेली भांडी यावरती तुम्ही ठेवू शकतात, किंवा जोही काही पाणी असतं तो यावरती हे होईल आणि हे लगे ऑब्झॉर्ब करतं पाणी, आणि इकडे अजिबात पाणी जात नाही. किंवा इथे आपण यावरती आपण भांडी घासायचा ट्रे ठेवू शकतो, जेणेकरून जोही काही पाणी असेल तो यावरती ऑब्झॉर्ब होईल, तो पाणी इकडेही जाणार नाही. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे जे आहे हे रबराचं आहे, मी तुम्हाला दाखवते. तर माझ्या मनामध्ये विचार आला की अरे असा सेम टू सेम मॅट आपल्याकडे पण आहे. तर मग मी विचार केला की हा मॅट आपण जर ओटावरती वापरून बघितला तर, कारण मला आहे ना जो भांडी घासायचा ट्रे आहे त्याच्या खाली मला एक असं छोटासा पूर्ण म्हणजे ह्या टाईप असा ट्रे आणायचा होता वगैरे. तर मग मी विचार केला की आपण आधी हा मॅट तर खाली ठेवून बघूया. जर सपोज जर समजा मध्ये पाणी समजा हा ऑब्झॉर्ब करत असेल आणि हा जो मॅट आहे हा पाणी ऑब्झॉर्ब करतो. मी तुम्हाला दाखवते. या ग्लासात मी काही पाणी घेतलेलं आहे, हे बघा. तुम्हाला थोडं पाणी दाखवते. हे पाणी असंच होतं, कालांतराने हा पाणी असं पसरतो. तुम्ही बघत असाल हळूहळू हा पाणी पसरत चाललेला आहे, हे बघा. हे बघा, सगळीकडे पाणी हा असा पसरलेला आहे. तुम्ही बघितलं असेल, हे बघा. थांब ना, हात नको लवकर. आता एवढं सगळं पाणी पसरून झालेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे हा जो पाणी आहे हा खाली ओट्याला लागलेला आहे की नाही, हे म्हणजे या मॅटने हा पाणी ऑब्झर्व केला की नाही आपल्याला हे बघायचं आहे. तर हे बघा, इथून तर ओलं ओलं दिसतं, चिपचिप दिसतं इथून. हां, आता मी तुम्हाला मॅट उलटा करून दाखवते. आहे पाणी, अजिबात पाणी नाही आहे. आणि या साईडला पण बघा, आहे पाणी, अजिबात नाही. तो म्हणजे थांब ज्ञानेश, म्हणजे पाणी एवढ्यावरती पूर्णपणे असा पाणी हा पसरलेला आहे आणि ऑब्झॉर्ब झालेला आहे. आता आपण उलटा केलेला आहे मॅट, इथे पाणी अजिबात नाही आहे, किंवा ह्या साईडला पण तुम्हाला दिसतो अजिबात नाही आहे. तर हे मी आधी करून बघितलं. तर नंतर मला कळलं की आपण जर हा जो मॅट आहे जर भांडी घासायच्या ट्रे खाली ठेवला तर याचा किती फायदा होईल. हे बघा, पाणी पूर्णपणे ह्याच्याने शोषून घेतलेलं आहे. हे बघा, खाली अजिबात काही नाही, इथे सुद्धा काहीच नाही आहे. तर हा मॅट मी इथे यासाठीच वापरणार आहे. आणि हे जे मॅट आहे रबराचे मॅट आहे, हे डीमार्टमध्ये मिळतात. तर हा जो मॅट आहे तर मी डीमार्टमधून 150ला घेतला होता, म्हणजे 150 रुपयाला मी डीमार्टमधून हा मॅट घेतला होता. तर तुम्हाला डीमार्टमध्ये काही मॅट म्हणजे 150ला मिळतील, काही 200ला मिळतील, काही 250ला सुद्धा मिळतील, तर काही 350ला पण मिळतील. अशा वेगवेगळ्या प्राईज आहेत. त्याचं कारण म्हणजे असं की हे जे आहे, ही जी वरची डिझाईन आहे ना, तर खूप छान छान अशी डिझाईन आहे. काही बटरफ्लाय आहे, काही खूप छान मस्त फ्लॉवर आहे, काही मॅटवरती छान मस्त असं कार्टून्स वगैरे आहेत, छोटा भीम आहे, डोरेमॉन वगैरे ते आहे. आणि काही मॅटवरती छान मस्त असं स्काय आहे, त्या स्कायमध्ये छान मस्त छोटे छोटे बर्ड्स वगैरे आहेत. असे वेगवेगळ्या डिझाईनचे मॅट आहेत, त्यामुळे त्यानुसार त्यांची प्राईस तशी आहे. तर मी सिम्पल अशा डिझाईनचा हा मॅट घेतला होता. हे बघा, अजूनही पाणी नाही यावरती. या सगळ्या पद्धतीने तर मी ते मॅट ठेवते, ट्रे ठेवते. तर हा माझा भांडी घासायचा ट्रे आहे. तर मी ते अशा पद्धतीने भांडी घासायचा ट्रे ठेवलेला आहे, या पद्धतीने. आणि मला प्रॉब्लेम काय माहिती आहे का, खूप वेळा काय होतं माहिती आहे का, भांडी घासल्यानंतर ना ट्रेमधून हे पाणी खाली पडतो. पाणी सरळ कुठे जातो माहिती आहे का, हा जो पाटा आहे ना, या पाटाच्या खाली जातो. तर मी खूप वेळा पाटा सरकण वगैरे पुसून काढलेला आहे, पण हा पाटा खूप दगडाचा आहे, त्यामुळे आपल्याला हलवता येणार नाही, असं म्हणजे हलवता येणार नाही. आणि त्यासाठी विचार केला की यासाठी काहीतरी आपण या
ट्रे खाली छोटासा ट्रे आणावा जेणेकरून तो पाणी सगळं त्या ट्रेमध्ये साठेल आणि तो ट्रे त्या ट्रेतून पाणी सगळं त्या साईडला जाईल. नंतर पटकन लक्षात आलं की म्हणजे असंच यूट्यूबमध्ये मी ती रील्स बघितली, त्यानुसार लक्षात आलं की आपल्याकडं पण असा मॅट आहे जर समजा विचार करून बघितला किंवा वापर करून बघितला तर मी सुद्धा बघितलं आणि त्यानुसार मला आयडिया आलेली आहे. असं आहे. तर आता मी हा जो मॅट आहे हा मी इथे असं खाली ठेवेल जेणेकरून पाणी हा मॅट छान मस्त अब्झॉर्ब करेन. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन, हे बघा इथे आपण पाणी हे केलं होतं ना, पाणी पूर्णपणे सोक झालेलं आहे, अजिबात ओलं लागत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का, आता इथे ही विंडो आहे तर विंडोतून पूर्णपणे हवा वगैरे येतच असतं त्यामुळे हे सुकून जातं. असं आहे. तर आम्ही आता चाललेलो आहोत कारण आता वाजलेत 7:30 वाजलेले आहेत. तर आता आम्ही चाललो डीमार्टमध्ये. खरं म्हणजे उद्या होळी आहे तर उद्या होळीसाठी नारळ म्हणजे नारळ आणायचं आहे आणि प्लस सोमवारी रंगपंचमी आहे. तर डीमार्टमध्ये इको फ्रेंडली म्हणजे म्हणजे केमिकल नाही, एकदम नॅचरल कलर मिळतात तर ते कलर आणणार आहे. बाकी माझं ना कपडे धुवायचे साबण जे आहेत रिन वगैरे ते आणि विंबर ते आणायचे आणि कोलगेट टूथपेस्ट पण संपलेली आहे. तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या संपलेल्या आहेत. मी मध्यंतरी 4-5 दिवसांपूर्वी डीमार्टमध्ये गेली होती पण ह्या गोष्टी माझ्या लक्षात नाही आल्या. पण मग ठीक आहे, कारण कसं आहे ना, बाहेर कलर असं कुठल्याही शॉपमध्ये असे कलर नॅचरल कलर मिळत नाही. डीमार्टमध्ये खूप छान असे कलर मिळतात. तर तेच विचार आणि नारळ पण खूप रिजनेबल प्राईसमध्ये मिळतात. तर मग तेच डीमार्टमध्ये जाऊ. आणि आता आहे ना खरं म्हणजे मी 6 वाजताच निघणार होती पण आज सगळं आरामात आहे त्यामुळे सगळंच लेट आहे, त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे. अरे बापरे. आणि दानेश खूप एक्सायटेड आहे हो ना होळी खेळण्यासाठी. हां मैशूद बेबी. तर आम्ही तेच निघतो आता. तुझ्याकडे आहे बाळा. तुझ्याकडे आहे. तुझ्याशी छान असतं बॅगी सारखे बाळा. तुला दाखवेला नंतर. तर काल रात्री आम्ही डीमार्टला गेलो होतो. डीमार्टमध्ये खूप गर्दी होती कारण कालचा शनिवार होता, वीकेंड होता. तर शनिवार रविवारी मोस्टली डीमार्टमध्ये खूपच गर्दी होती. घरी आल्यानंतर आम्ही दोघांनीही पटापट म्हणजे मी मॅगी केली, आम्ही दोघांनी मॅगी खाऊन झोपून गेलो. तर त्यामुळे मी खरं म्हणजे मला काल काम करायचं होतं ते मी ठरवलं की उद्या सकाळी करेल. तर तुम्ही ते बघू शकतात. इथे हा पडदा आहे, हे 2 मणकी आहेत, हे जे की इथे पडदा लावते मी. त्यानंतर हे सगळी कवरं आहेत, हे कुशनची कवरं आहेत. तर मी पटापट इथे हे जर सोफा आहे तर पटापट
कवरं वगैरे हे करते आणि इथे हा जो आहे तर इथे मी पडदासुद्धा लावून घेते पटापट. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top, we're gonna. तर मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या.